नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे, सिंदगाव, तुळजापूर तालुका, जिल्हा धाराशिव। माझी थोडीशी पार्श्वभूमी मी आपल्याशी शेअर करू इच्छिते। मी स्वतः MDS ऑर्थोडॉन्टिस्ट डॉक्टर आहे आणि तुळजापूर तालुक्यातली असल्यामुळे पहिल्यापासूनच आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि माझ्या आयुष्यामध्ये देशामध्ये ज्यांनी स्त्री शक्तीचा अभिमान वाटावा असं काम केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदर्श मानून मी डॉक्टर झाले आणि सामाजिक कामामध्ये लहानपणापासूनच मी आले। पण त्या कामाच्या दरम्यान माझे गुरु श्री डॉक्टर विकास महात्मे हे राज्यसभेचे खासदार होते। ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते माझे गुरु पण होते सामाजिक, आणि ते स्वतः डॉक्टर पण आहेत। असे दोन्ही पद्धतीने ते माझे गुरु आहेत। हे सांगण्यामागे एक कारण आहे, कारण तुम्ही पाहता आज ज्या कामाचं कौतुक करायला पाहिजे त्या पद्धतीने कौतुक आपल्या जिल्ह्यामध्ये कामाचं होत नाही। काम करणारे एक असतात आणि श्रेय घेणारे दुसरेच असतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे समाजासाठी खूप मोठा आदर्श आहे आणि त्यांना अपेक्षित असं समाजकार्य, सर्व जाती धर्मांना अपेक्षित असं समाजकार्य घडावं असं या तालुक्यातून जिल्ह्यातून मला वाटतं। त्यामुळे मी शिक्षण घेत असताना, डॉक्टर होत असताना, लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असताना डॉक्टर विकास महात्मे साहेबांनी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की आपण जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 2 ते 3 सभागृह, जिथे शक्य आहे तिथे किमान 36 जिल्ह्यामध्ये 36 सभागृह, सांस्कृतिक सभागृह, जिथे जेणेकरून गोरगरिबांना, जिथे आजही दलित समाजाला, ओबीसी समाजाला, भटके विमुक्तांना स्थान मिळत नाही, त्यांच्या गैरसोय होते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, लग्न असतील, काही बारशाचा कार्यक्रम असेल किंवा सामाजिक काही कार्यक्रम घ्यायचे, बैठक घ्यायची असेल तर समाजामध्ये कुठेही जागा नसते, त्यांना वेगळं स्थान असतं। हा एक सद्भावनेच्या भावनेतून मी आदरणीय साहेबांकडे हा प्रस्ताव ठेवला होता। ते खासदार असताना साधारण 2014 ते 19 मध्ये। त्यावेळी आमच्या ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे या ग्रामविकास मंत्री होत्या, सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा अर्थमंत्री होते। हे तिन्ही ओबीसी नेत्यांनी याला होला हो दिलं आणि 36 सभागृह या भाजपच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण करून घेतले। मी डॉक्टर विकास महात्मे साहेबांचे शतशः आभार मानते की त्यांच्यामुळे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 36 सभागृह हे पूर्ण झालेले होते। आणि आता सेकंड स्लॉट मध्ये आणखी काही 100 सभागृहाची मागणी त्यांनी केलेली आहे। तीही मागणी आपल्याकडे, तोही GR आहे। याच्या पुढे मला एक सांगायचंय की आपल्या चोराखडीमध्ये एक सभागृह मी दिलं होतं, तो संदर्भ मला द्यायचा म्हणून त्याची पार्श्वभूमी मी सांगितली। आपण चोराखडी हे काय, त्याला विशेष महत्व आहे, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना माहित असणं गरजेचं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मामाचं गाव आहे। मामाचं गाव अतिशय प्रिय असतं कोणालाही। त्यांच्या आईचं गाव हे आजोळ आहे आणि तिथे हे सभागृह झालेलं आहे। 3 वर्ष झाली, 19 ते 20 च्या दरम्यान हे सभागृह झालेलं आहे। आता जवळपास 3 ते 4 वर्ष झाले, पण ह्या सभागृहाचं अद्यापही उद्घाटन झालेलं नाही। याची कारण काय हे पुढे मी सांगणार आहे। तर असं आहे की ते सभागृह आहे 73 लाखाचं पूर्ण झालेलं आहे। सभागृह पूर्ण झालेला असताना त्याच्या पुढील आणखी काही सुशोभीकरणासाठी, गावच्या विकासासाठी, गावात रस्ते नाहीत, पाणी नाही, काही नाही, त्या मंदिराचा विकास व्हावा। कारण अहिल्यादेवी होळकरांना सगळ्यात प्रिय कोणी असेल तर शिवशंभू आपले महादेवाचे जे मंदिर आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अहिल्यादेवीने बांधले, तसंच एक पापनाश मंदिर खूप आधीपासून 200 वर्षापासून तिथे आहे चोराखडीमध्ये, त्याचा जीर्णोद्धार व्हावा याच्यासाठी 4 कोटी निधी मी शासनाकडे मागणी केलेली आहे। त्याला आदरणीय भुजबळ साहेबांचं पत्र जोडलेलं आहे आणि ते मागणीसाठी आपण पूर्ण केलेलं पुढे प्रस्ताव देखील पाठवलेला आहे। पण त्याला सुद्धा अडथळा आणणारे या झारीतील शुक्राचार्य कोण हे सांगण्यासाठी मी आज पत्रकार परिषद आपल्याला बोलवलेली आहे। आदरणीय पंकजाताई, डॉक्टर विकास महात्मे यांनी खूप चांगलं काम करून या बहुजन समाजाला 36 ठिकाणी सभागृह दिलेले आहेत, त्यांचं मी आभार सर्वप्रथम मानते। आणि बघा, त्याच्यानंतर जे मी 73 लाखाचं सभागृह दिलं होतं चोराखडीमध्ये, ते पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर आमदार राणा पाटील असतील, स्थानिकचे प्रस्थापित सगळे नेते असतील, यांनी जाणून बुजून याचं उद्घाटन होऊ दिलेलं नाही। याचं कारण काय, तर अहिल्यादेवींचे विचार या बहुजन समाजाला कळायला नाही पाहिजे, कारण त्या हॉलला नाव कुठलं असणार आहे, सांस्कृतिक अहिल्यादेवी होळकरांचं नाव असणार आहे। बहुजनांना जाणून बुजून दूर ठेवायचं आणि 2019 पासून हे आमदार साहेब
2024 पर्यंत आमदार होते की नाही? जिल्हा कोणाच्या ताब्यात आहे मला सांगा? मोठे नेते आहेत की नाही आमदार साहेब? त्यांच्याशिवाय जिल्ह्याचं पान हलतं का? मग या सभागृहाची वेळोवेळी 3 वेळा आमदार खासदार विकास महात्मे साहेब, आता खासदार नाही, त्यांना 3 वेळा तारीख देण्यात आलेली, तरी पण 3 वेळा यांनी कॅन्सल केली ही तारीख आणि त्याचं लोकार्पण झालेलं नाही. म्हणजे जिथं काम झालेलं आहे त्याचं लोकार्पण करायचं नाही आणि जिथं तुम्ही कामच केलेलं नाही, आज तुळजापूरमध्ये तुम्ही त्या स्मारकासाठी, अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी 1 कोटी घोषणा केलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन आज केले. 5 वर्ष काय झोपला होतात का? 5 वर्षामध्ये हे भूमिपूजन करून काम का पूर्ण केलं नाही? धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसायची काम करता का? धनगरांना वेड्यात काढता का? 5 वर्ष का काम केलं नाही? आणि जे आम्ही काम केले, डॉक्टर स्नेहाने जे काम केले त्याचं तुम्ही उद्घाटन होऊ देत नाही? ही बोलण्याची आज वेळ का आली आम्हाला? कारण ज्याचं उद्घाटन झालेलं कामाला तुम्ही सॉरी, जे काम पूर्ण झालेल्या कामाला तुम्ही उद्घाटन होऊ देत नाही, ही तुमची झुंडशाही. ही या जिल्ह्यामध्ये ही झुंडशाही चालणार नाही. हा धाराशिव जिल्हा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने चालतो, हे चालणार नाही. आणि तुम्ही भूमिपूजन केलं, आम्हाला त्याचं काही त्याच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे, पण हे काम तुम्ही आधी का नाही केलं? 5 वर्ष काय झोपा काढल्या का? हे मला त्यांना विचारायचं आहे. तसेच हे जे 36 जिल्ह्यामध्ये जे आपण सभागृह दिलं त्याला 150 कोटीचा निधी तत्कालीन खासदार साहेबांनी दिला होता. खासदार साहेब म्हणजे आदरणीय डॉक्टर विकास महात्मे साहेब, राज्यसभेचे खासदार. आणि त्याच्यानंतर आता हे बघा, राणा पाटलांनी 1 कोटीची निधी जाहीर करून भूमिपूजनासाठी, अहिल्यादेवीच्या स्मारकासाठी तुळजापूरमध्ये 1 कोटीची घोषणा करून फक्त फसवणूक केली. आता घोषणा केली, आणखी यांच्या पिढ्याने पिढ्या जातील, नंतर स्मारक उभा राहील, उद्यान उभा राहील, असं मला वाटतं. त्यांनी आज जे 1 कोटीचं स्मारकाची जी घोषणा केली, भूमिपूजन केलं आणि स्वतःचा सत्कार करून घेतला. त्यांना लाज वाटली पाहिजे स्वतःचा सत्कार करून घेताना. आणखी फक्त भूमिपूजन झाले आणि सर्व धनगर समाजाला राजकीय फायद्यासाठी, इतक्या खालच्या थराला तुम्ही जाता, राजकीय फायद्यासाठी तुम्ही स्वतःचा सत्कार करून घेता, ज्याचं आणखी कामच पूर्ण झालेलं नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे धनगर समाजासाठी. धनगर समाजाने त्यांची काठी काढावी आणि यांना जाब विचारावा, तुम्ही असं वारंवार फसवणूक धनगर समाजाची का करता? राहिला मुद्दा आणखी, हा लोकार्पण, चोराखळीचं लोकार्पण रोखण्यामागे काय राजकारण आहे नेमकं, त्यांनी हे स्पष्ट करावं. याच्या मागे एक पार्श्वभूमी सांगते तुम्हाला मी, छोटीशी एक स्टोरी सांगते. इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी इंदोरला त्या राणी म्हणून गेल्या, त्याच्यानंतर त्यांनी आजोळी, सोने, मोहरा आणि भरपूर असे पैसे म्हणजे त्यांनी पाठवलं होतं चोराखळीला. याचं कारण एक होतं, चोराखळीचा विकास व्हावा. पण त्यावेळेचे जे पाटील लोक होते त्यांनी त्याचा विकास होऊ दिले, ते पैसे हडप केले, तो खजिना दाबून ठेवला. ते पाटील आणि आजचे पाटील, तेव्हाचे श्रेय घेणारे चोर आणि आजचे श्रेय घेणारे चोर, हे तुम्ही ओळखा. जनतेने हा प्रश्न विचारलेला आहे. आता खोटा श्रेय घेणारा चोर, चोराखळीचा चोर नेमका कोण, हा प्रश्न पडतो. जनतेने पण हा प्रश्न विचारला पाहिजे, धनगर समाजाने विचारला पाहिजे. नवीन चोराखळीचा नवीन चोर आमदार राणा पाटील आहेत का, हे धनगर समाजाला पडलेला हा प्रश्न आहे. काम कोणी उचललं नाही वाटतं तुम्हाला? आता सांगितलं ना, काम पूर्ण झालेलं आहे. राणा पाटलांचं काय राणा ते सांगते. मला सांगा, जिल्ह्यामध्ये जिल्हा कोणाच्या नावाने ओळखला जातो? जिल्ह्यातला सगळ्यात मोठा नेता कोण आहे? तुम्हाला असं म्हणायचं का मग राणा पाटील साहेबांचा फक्त तुळजापूर पुरते संबंध आहे का? ते मोठे नेते आहेत की नाही? मोठे नेते असल्यामुळे काम कोणी केले याचा पाठपुरावा केलाय का? पाठपुरावा केलेला आहे, ते सगळं आहे. म्हणून तर सांगतेय, काम कुणी केलेलं आहे, सत्ता कुणाकडे आहे चोराखळीमध्ये, तुम्हालाही माहितीये पत्रकारांना. जिल्ह्यामध्ये वर्चस्व कुणाचं आहे, त्यांच्याशिवाय कुठला लोकार्पण होऊ शकतो का? मग ठीक आहे, त्यांना अडथळा नव्हता तर मग त्यांना 3 वेळा तारीख मागून का तारीख दिली नाही त्यांनी? हा पण आमचा प्रश्न आहे ना. आम्ही शांत होतो. आम्हाला एकच आहे बघा, आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्यासोबत आंबेजोगाई इथे 2022ला सेम अशाच सभागृहाचं लोकार्पण मी केलेलं आहे. मी स्वतः गेस्ट होते, पंकजाताई गेस्ट होते आणि माझ्या हस्ते पंकजाताईंनी वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे. कारण याच्यामध्ये माझा मोठा वाटा होता 36 सभागृह देण्यामध्ये. या योजनेमध्ये, या प्लॅनिंग मध्ये मी होते. मग आम्ही 150 कोटीचा निधी देऊन जर एवढे चांगले लोकहिताची कामं केलेलं असू, आम्हाला त्याचं श्रेय घ्यायचं नसताना जर 1 कोटीची पानं तुम्ही धनगर समाजाच्या तोंडाला पुसणार असाल, ज्याचं कामही झालेलं नाही, त्याचं लोकार्पण करण्याचं, तुम्ही भूमिपूजन करण्याचं पाप तुमच्या हातून होत असेल तर आम्हाला बोलावंच लागतं.
बघा हे सभागृह आदरणीय पंकजाताई मुंडेंसोबत अंबाजोगाईमध्ये सभागृहाचं लोकार्पण झाले 2022. सगळे सभागृह एकाच वेळी पूर्ण झालेले आहेत. तुम्ही मॅडम 2022 पासून आजपर्यंत कसं करणार? ते आम्ही वारंवार त्यांना डेट्स मागितल्या. नाही, नाही, इकडे बाहेर माध्यमात काही चाललंय? ते आम्हाला हे बघा कसं असतं, प्रत्येक वेळेस आपण अपेक्षा ठेवतो आज पूर्ण होईल उद्या पूर्ण होईल. सभागृह पूर्ण झालं त्याचं काम, तिथे लोक बसतात. आज बघा ही सभागृहाची चित्र आहेत पूर्ण झालेलं. आजचं सोराखडीचं सभागृह अतिशय सुंदर होते. गोरगरीब लोक तिथे मुलं झोपतात अक्षरशः. तुम्ही जाऊन चौकशी करा. राज्यात आहे का? राज्यात आहे प्रत्येक ठिकाणी 73 ते 80 लाखाचं सभागृह, एक सभागृह असं दिलेलं. सभागृह पूर्ण झालंय पण त्याचं उद्घाटनच झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या काय पाठपुरावा केला का इथे असं डॉक्टर जाधव? तेच सांगते तुम्हाला, सत्ता कुणाकडे आहे? त्यांची तक्रार केली होईल. तक्रार हे बघा, त्यांनी तारीख देऊ करू, सभागृह करू, लोकार्पण करू. आम्ही तेच वाट बघतोय ना. तेच आमचा प्रश्नच आहे की चोराखडीचे चोर कोण आहेत? चोराखडीचे चोर कोण आहेत हेच आमचा प्रश्न आहे. चोराखडी हा जिल्ह्याचा केंद्रबिंदू आहे बहुजनांचा. त्याचं उद्घाटन का ठेवलं? आणि आता ज्याचं कामच झालेलं नाही, आम्हाला अभिमान आहे इथे त्यांनी भूमिपूजन केलं, पण त्याचं काम कधी करणार आहे? 5 वर्षात का भूमिपूजन केलं नाही? 5 वर्षात का भूमिपूजन केलं नाही? 5 दिवसात सुद्धा ते काम पूर्ण होऊ शकलं असतं की नाही? ठीक आहे, 5 महिन्यात काम पूर्ण होऊ शकलं असतं तुळजापूरच्या स्मारकाचं. राजकारण करण्यासाठी धनगर समाजाला तुम्ही ओढता का? मला पूर्णच प्रस्थापित नेत्यांना, इथल्या आमदारांना सांगायचं, धनगर समाजाला तुम्ही गृहीत धरू नका. आता धनगर समाजाचे लोक माझ्या पाठीशी आहेत. गावोगावी मी धनगर समाजाला आता समाज शहाणा झाले. मला समाजाने ऍक्सेप्टन्स केलेलं आहे की ताई तुम्ही एवढं काम करून सुद्धा हे लोक दुसरे श्रेय घेतात. ह्याच्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. ही लोकांची मागणी आहे म्हणून मी इथे आली. सगळे यायला रेडी होते, पण सांगते काय, त्याचा मुद्दाच हा आहे की कुणी येऊ दिलं नाही. कुणी सत्ता कुणाच्या हातात आहे जिल्ह्याची? प्रत्येक वेळेस टोलवाटोली कुणी करायची? पुढे घेऊ तारीख, हेच तर मला सांगायचंय. आता प्रत्येकाचं उद्घाटन करणार का? करूयात करणार. आणि त्याच्यापेक्षाही पुढचं सांगते, त्याच्यानंतर मी 4 कोटीचा निधी जो मागितला होता मंत्रालयामध्ये, आता त्याची फाईल पोहोचली, तो निधी सुद्धा देण्यासाठी अडथळा आणणारे हेच प्रस्थापित तुळजापूरचे आमदार आहेत. त्यांना तारीख मागणार आहे उद्घाटन करायचं. आता मागायचं नाही, आम्ही सगळ्यांना निरोप देऊ. हे बघा, ते सभागृह सर्वांसाठी आहे. जरी खासदार विकास महात्मे साहेबांनी जरी गेला असेल तरी हे सर्व जाती धर्मासाठी सभागृह आहे. आम्ही निरोप देऊ. तरी त्यांनी खोडा घातला तर धनगर समाज त्यांची काठी तयारच आहे. हे चोर कोण आहेत ओळखायला धनगर समाज आता सक्षम झालेला आहे. कारण तुम्ही याच्यानंतर सुद्धा मी 4 कोटीचा निधी सुशोभीकरणासाठी मागितलेला होता सरकारला. त्याच्यात अडथळा आणणारे चोर कोण आहेत? त्याच्यात अडथळा आणणारे नेते कोण आहेत? हे शोभतं का तुम्हाला? कारण मागासवर्गीय लोकांवर अन्याय करणारी भूमिका कायम तुम्ही घेतलेली आहे. आज राजकारणासाठी तुम्ही अहिल्यादेवींचं नाव वापरता. माझं बॅनर फ्लेक्स फाडले तुम्ही इथे बेंबीमध्ये, माहितीये तुम्हाला, तुम्ही बघितले सगळ्यांनी. फ्लेक्स का फाडले? माझा इतका धसका तुम्ही अहिल्याच्या लेकीचा घेतलेला आहे का? बहुजनांचं एक नेतृत्व उभा राहते या जिल्ह्यामध्ये. तुम्हाला इतकी भीती वाटते का मतांची? सगळे धनगर वोटिंग माझ्या मागे येते ह्याची तुम्हाला भीती वाटते का? आम्हाला आमदार साहेबांना प्रश्न आहे, माझे फ्लेक्स कुणी फाडले? प्रस्थापित नेत्यांना माझा प्रश्न आहे, माझे फ्लेक्स कुणी फाडले? त्याचा संशय माझा सर्वच प्रस्थापित नेत्यांना सांगायचंय. हे त्यांनी आता कसं आहे, मी पाहिलेलं नाहीये, पण मला संशय म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांनाच हा प्रश्न विचारलेला आहे. माझं फ्लेक्स धसका कुणाला लागलाय? धनगर समाजाचं वारंवार पारंपरिक वोट बँक कुणाला जाते? ओबीसीची पारंपरिक वोट बँक कुणाला जाते? मी ओबीसी लीडर म्हणून तुम्हालाही तो उत्तर समजत असेल. आणि दुसरी गोष्ट, बेंबळीमध्ये फ्लेक्स फाडले, रात्रीतून फाडले, दिवसा ढवळ्या नाही फाडले. प्लस तिथे कुठलं गाव होतं, वागदरी, नळदुर्ग, तिथे सुद्धा छगन भुजबळ साहेबांचे पोस्टर माझ्यासोबत लावण्यात आले. आणखी कुठल्याही पक्षाचं लाव नसताना आम्ही ओबीसी नेते, आमच्या नेत्यांचा अभिमान आहे आम्हाला, आम्ही पोस्टर लावतोय. तर आकाश बिराजदार नावाच्या मुलांनी 20 मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी रोखून धरलं की ते बोलले की इथं छग्याचं पोस्टर लावायचं नाही, आमच्या ह्या बाईचं पोस्टर लावायचं नाही. अशी भाषा शोभते का? ते कार्यकर्ते कुणाचे होते? आमदार राणा पाटलांचे होते. त्यांचं नावही सांगते मी, मदन पाटील नाव आहे त्यांचं. त्यांना महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे फोन गेले, त्यांना जाब विचारण्यात आला. हे वारंवार हे अन्याय करणारी भूमिका का घेताय तुम्ही? मला घाबरताय का तुम्ही? एक महिला पुढे राहिली, अहिल्याची कन्या, सावित्रीची लेक, जिजाऊची लेक पुढे आल्यामुळे तुम्हाला भीती वाटते का? हे आता चालणार नाही. तुम्ही बॅनर वर छेडछाड केलेली आहे, तसेच अहिल्यादेवींचं नाव वापरून धनगरांना पाठीत खंजीर खुपसण्याचं जे नाव काम केलेलं इथल्या प्रस्थापित आमदार राणा पाटील असतील, आणखी इथले कळमचे आमदार असतील, सगळ्यांवरच माझा आरोप आहे. फक्त राणा पाटील नाही तर कळमच्याही आमदार याच्यामध्ये सामील आहेत. कळमच्याही आमदारांनी लोकार्पण करण्यासाठी पुढे यायला पाहिजे होतं. त्यांनी का नाही पुढे आले? त्यांचा मतदारसंघ आहे ना.
आपण त्यांना सांगितलं होतं का? हो, सगळ्यांना निरोप दिलेला आहे. असं दबाव का वाढेल नाही तुम्ही तुमच्याकडे दबाव का वाढेल नाही सगळे झालेले आहे. तारीख पे तारीख प्रस्थापितांची ही सवय आहे. प्रत्येक ठिकाणी तारीख पे तारीख. बहुजन 3 बहुजन नेत्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे. त्याचा संदेश महाराष्ट्रामध्ये, ते तर भाजपचे आहेत. मी तर भाजपचं नाव घेतेय की त्यांच्या माध्यमातून आमचा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांनी काम चांगलं करून दाखवलं पंकजाताई असताना. मग आमच्या नेत्यांचं कुठेतरी श्रेय मिळू नये म्हणून हे तुमचं चालू आहे का, असं मला विचारायचं. मला कोणाला वैयक्तिक टीका करायची नाही, पण हे आमच्या धनगर समाजाविषयी अस्मितेची भावना आहे. आमच्या अहिल्यादेवी म्हणजे आमच्या अस्मितेचा विषय. आमच्या अहिल्यादेवींचं नाव पुढे करून राजकारण ह्या जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि हे कोणी खपवून घेणार नाही. राणा पाटील हे आडकाठी घालत होते आपण आणि आज तुळजापूर नाही, चोराखडी. आणि तुळजापूरमध्ये जे स्मारकाचं भूमिपूजन होत आहे त्या भूमिपूजन संदर्भात धनगर समाजाच्या वतीने राणा दादांचा म्हणून नागरिक सत्कार केला जातो. ते सांगितलं. ज्या विषयाने सोडून त्यांच्या नागरिक सत्कार काय म्हणून करताय, त्याला जाब कोण करणार? मी त्याच संदर्भात सांगते तुम्हाला की फक्त भूमिपूजनासाठी स्वतःचा सत्कार करण्यासाठी हे तुम्ही ड्रामा घडून आणलेला का, इव्हेंट घडून आणलेला आहे का? सत्कार कोणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितल्याशिवाय कोणी सत्कार करणार आहे का? पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी आहे, कॉमन आहे, खूप कॉमन आहे ही गोष्ट. राजकारणी लोक कार्यकर्ते बोलवायचे, स्वतःचा सत्कार करून घ्यायचा. कारण इथे 1 नंबरला धनगर समाज आहे, त्यांनाही माहितीये. आणि मी कोण आहे, धनगर समाज नेता. आता राजकारणात उतरलेले, पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मी आजपर्यंत कधी कुठल्या राजकीय प्लॅटफॉर्मवर नव्हते, फक्त सामाजिक प्लॅटफॉर्मवर होते. आमच्या आरक्षणाचा विषय भाजपने का सोडवला नाही? GR आज लास्ट कॅबिनेट होती, का आमच्या आरक्षणावर बोलले नाही ते शिंदे सरकार, भाजप सरकार? आम्हाला गाजर का दिलं याच्यावर राणा पाटलांनी आज बोलायला पाहिजे होतं ना. आम्ही त्यांना सपोर्ट करू, त्यांनी आरक्षण द्यावं, GR काढावा. मी सांगते ऑन रेकॉर्ड, आम्ही सगळ्यांना सपोर्ट करू. जर तुम्ही आरक्षण द्या, STचं आरक्षण द्या. आम्हाला हे सगळ्या गोष्टी, आमचा समाजाचा अस्मितेचा विषय. मी धनगर समाजाची लीडर आहे, मला राजकारणापेक्षा माझा समाज महत्वाचा आहे. आणि भाजपनी आज लास्ट कॅबिनेट झाली. आमचा स्पष्ट आरोप आहे, या सरकारनी, या शिंदे सरकारनी पूर्णपणे घात केलेला धनगर समाजाचा. आणि भूमिपूजनाचं नाटक आता चालणार. आणि आमचे समाज भोळाबापडे कार्यकर्ते आहेत आमचे. कुठेतरी त्यांना काय माहिती 1 कोटीचं गाजर दाखवलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना गाजर दाखवून एकत्र आणण्याचं, समाजाची वोट बँक त्यांच्या पाठीशी लावण्याचं. इतक्या वर्ष समाज वोट बँक भाजपच्याच पाठीशी होती. आपण म्हणलो आम्ही 4 कोटी निधी आणला, तर त्यामध्ये किती रुपये खर्च झाले, किती निधी खर्च झाले? 4 कोटीचा निधी अडवलेला आहे त्यांनी. मंत्रालयात फाईल पेंडिंग आहे. 73 लाखाचा जो सभागृह पूर्ण झालेला आहे त्याचा लोकार्पण त्यांनी केलेलं नाही, उद्घाटन करू देत नाहीत. आपल्या प्रेस नोट मध्ये आहे ना ती आणली जाईल. म्हणजे ऑलरेडी ती फाईल पेंडिंग आहे तिथे, त्याचा पुढे आता अपग्रेडेशन होईल. तिथे अडवलेलं आहे. धन्यवाद. श्रीमंत त्यांनी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.